नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जर आपण सरकारी योजनेचा वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ घेत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। तर तुम्ही महत्त्व देऊन हा व्हिडिओ पहा। तर हा व्हिडिओ म्हणजे नेमका काय, तर तुम्ही प्रत्येक योजनेचा पीएम किसान योजना असेल, नंतर नमो शेतकरी सन्मान योजना असेल, नंतर पीक विमा कर्ज असेल, नंतर आपल्याला जे सोसायटीज कर्ज असेल, या गोष्टीसाठी ही गोष्ट लागणार आहे। त्यामुळे ही गोष्ट असेल तरच तुम्हाला इथून पुढे सर्व कामे होणार आहेत। तर तुम्हाला ते गोष्ट म्हणजे फार्मर आयडी कार्ड। तर फार्मर आयडी कार्ड हे शेतकऱ्यांना का काढायला लावलंय, तर हे थोडक्यात पाहा। तर आपल्याला वेगवेगळ्या योजनाचा आपल्याला लाभ घेत असतो, पण अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या नावावरती जमिनी नाही, ज्या फॉरेस्टच्या जमिनी दाखवून जे पीएम किसान योजनेचे पैसे असेल, नंतर नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे असेल, नंतर विम्याचे पैसे, वेगवेगळ्या विम्याचे पैसे असेल, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये योजनामध्ये भ्रष्टाचार होत आहे। तर भ्रष्टाचार होत असणारा हा भ्रष्टाचार कसा रोखता यावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे तुम्ही तुमच्या नमो शेतकरी योजनेचं फॉर्म भरलेत का हे सुद्धा पाहून घ्या। पीएम किसान योजनेचे पैसे पाठिंबाचे भेटलेत, पण इथून पुढे तुम्हाला हप्ता पाहिजे असेल पीएम किसान योजनेचा, तर हा व्हिडिओ संपूर्ण महत्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी याची माहिती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार। तर तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे आधार कार्ड। आधार कार्ड हे तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे। आधार कार्ड तुमचा जो मोबाईल नंबर असतो त्या मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे। मोबाईल नंबर लिंक असेल तरच हे पुढचं फार्मर आयडी कार्ड निघणार आहे। त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करून घ्या। तर लिंक करून घेतल्यानंतर तुम्हाला एक आधार सेंटर मध्ये जायचं आहे। आधार सेंटर मध्ये झाल्यानंतर तुम्हाला, नाहीतर तुम्ही घरी मोबाईलवर सुद्धा, जे शेतकरी लोक शिकलेले आहेत ते घरी सुद्धा मोबाईलवरती सुद्धा तुम्ही हे काम करू शकता। तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड कसं काढायचं, आधार कार्डचा नंबर त्या फार्मर आयडी कार्ड वरती टाकायचा। टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी होतो मोबाईल नंबर वरती, तो ओटीपी त्याच्यावरती टाकायचा। टाकल्यानंतर तुम्हाला दुसरं एक पेज ओपन होतं। पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं। आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव तुम्हाला स्वतःच त्याच्यावरती टाकायचं। त्यानंतर तुम्हाला जेंडर, म्हणजे तुम्ही महिला आहे का पुरुष आहे त्यापैकी दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं। ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची। जन्मतारीख खूप महत्वाची आहे। जन्मतारीख जे आधार कार्डवरती आहे तीच त्या ह्याच्यावरती फॉर्म आयडी कार्डवरती जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्येच्या ऑप्शन मध्ये टाकायचा आहे। नंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन येतो कास्ट। तर तुम्हाला कोणती कास्ट आहे, एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, ओबीसी असेल, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीच्या कास्ट आहेत। तर त्यापैकी एक तुम्हाला एससी असेल एससीचं टाकायचं, एसटी असेल एसटीचं, एनटी असेल तर आपल्याला जो इंडियामध्ये सर्व ह्याच्यामध्ये ओबीसी मध्ये गणले जातात तर त्यांना ओबीसी मध्ये टाकावं लागणार आहे। तर तुम्हाला एक कास्ट सिलेक्शन। तर दुसरा ऑप्शन येतो तुम्हाला तालुका। तुम्हाला कुठला तालुक्यामध्ये राहता महाराष्ट्रामध्ये तर त्या तालुक्यात सिलेक्ट करायचं। नंतर तुम्हाला येतो जिल्हा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। नंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन येतो विलेज। तुम्ही कोणत्या गावातून राहता, तुमची जमीन कोणत्या गावामध्ये, तेच गाव तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे। तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर लँड होल्डर हा ऑप्शन येतो। त्यामध्ये तुम्ही जमीन स्वतःची जमीन आहे का तुम्ही भाड्याने जमीन वापरता हे सुद्धा ऑप्शन येतो। तर तुम्ही स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर लँड ओनर म्हणून टाकायचं। नंतर भाडेतत्वावर घेतलं तर भाडेतत्वाचा ऑप्शन येतो त्याच्यावरती टाकायचं। तर तुम्हाला 10वा ऑप्शन येतो मोबाईल नंबर। आपल्याला जो आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला आपल्याला आयडी कार्ड फार्मर आयडी कार्ड भेटणार आहे त्या ऑप्शन मध्ये टाकायचा आहे। नंतर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर व्हेरीफाय होतं, तो फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला रेव्हेन्यू, तर तुम्हाला शेतामधून किती उत्पन्न येतं त्याची माहिती सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती टाकायचं आहे। नंतर तुम्हाला एक ओटीपी येतो। ओटीपी आल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता हे झालं हे सगळं झालं ऍग्री कार्ड काढण्याचं माहिती झाली तुम्हाला। तर तुम्हाला हे ऍग्री कार्ड कुठे कुठे उपयोगी पडणार याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। तर तुम्हाला जी आपली नमो शेतकरी योजना आहे ते जे एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली होती, तर या नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटण्यासाठी सुद्धा हे तुम्हाला फार्मर आयडी कार्डला लागणार आहे। तर तुम्हाला इथून पुढे आताचा हे फेब्रुवारी मधला हप्ता भेटेल, पण नंतरचा जो पुढचा हप्ता येईल हा हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला फार्मर कार्ड अतिशय आवश्यक असणार आहे। तर जे बीड या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, जे पाठिंबाच्या काळामध्ये पीक विमाचा जो हे झालता तिथं घोटाळे सुद्धा झाले। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा पीक विम्याचे पैसे, नंतर लाडक्या बहिणीचे पैसे असतील, ज्यामध्ये अनेक घोटाळे झालेत। त्यामुळं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं जे फार्मर आयडी कार्ड काढलेत, तुम्हाला वेगवेगळ्या योजनेची माहिती तुम्हाला
शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, शेतकऱ्याचं शेतातून उत्पन्न किती भेटतं, हे तुम्हाला संपूर्ण फार्मर आयडी कार्ड स्वतःची माहिती तुम्हाला त्या सरकारकडे असणार आहे. त्यामुळं कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे द्यायचे, कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणते पीक आहे, याची माहिती संपूर्ण ते फार्मर आयडी कार्ड मध्ये तुम्हाला ते ठेवणार आहेत, सरकार ठेवणार आहे. त्यामुळे दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला ज्या शेतकरी बागायत शेती आहे का, ज्या शेतकऱ्याकडे कोरडवाहू शेती, याची माहिती सुद्धा सरकार ठेवणार आहे. नंतर जे पीएम किसान योजनेचे पैसे सुद्धा ज्या शेतकऱ्याकडे जे दुष्काळी भाग आहेत त्या दुष्काळी भागाकडे कमी जास्त प्रमाणात ठेवण्याचं बदल सुद्धा केंद्र सरकार करणार अशी माहिती सुद्धा. नंतर जो मग आपल्याला पीक विम्याचं अनुदान येतं, अनुदानमध्ये सुद्धा ते सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी कार्ड लागणार आहे. त्यामुळे नंतर आपल्याला एखाद्या गोष्टीची अतिवृष्टी झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला पीक विमा भरावा लागतो. त्या पीक विम्याचे पैसे सुद्धा तुम्हाला फार्मर कार्ड असले तरच तुम्हाला भेटणार आहेत. नंतर तुम्हाला जे आपण सोसायटी असेल, बँका असेल, वेगवेगळ्या बँकाकडून आपण लोन घेतलेलं असतो, ते लोनचे पैसे सुद्धा तुम्हाला फार्मर कार्ड असतील तरच तुम्हाला भेटणार आहेत. नंतर दुसरं, आपल्याला लोन घेतल्यानंतर ज्यावेळेस दुष्काळ पडलेला असतो, ज्यावेळेस आपल्या शेतातून उत्पन्न आलेलं नसतं, त्यावेळेस आपल्याला सरकार कर्जमाफी करत असतं. तर सरकार कर्जमाफी करत असताना त्यावेळेस तुम्हाला फार्मर कार्ड आवश्यक होणार आहे. तर तुम्हाला फार्मर कार्ड असतील तरच तुम्हाला जे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळं फार्मर कार्ड हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आधार सेंटरमध्ये जाऊन फार्मर कार्ड काढून घ्या. फार्मर कार्ड असेल तर वेगवेगळ्या योजनांचा तुम्हाला सुद्धा लाभ भेटत असतो. त्यामुळे फार्मर कार्ड हे अतिशय महत्वाचं आहे. जे आपली नमो शेतकरी योजना असेल, नंतर पीएम किसान योजना असेल, नंतर तुमचा पीक विमा असेल, नंतर कर्ज आपले माफ होत असेल, तर याची वेगवेगळी माहिती सुद्धा ह्याच्यामध्ये भरलेली असते. आणि त्या शेतकऱ्यांना, या शेतकऱ्याकडे फार्मर कार्ड असेल तर या शेतकऱ्यांनाच या सगळ्या योजनेचा लाभ घेताना. नंतर तुमच्या योजना, ज्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत, ट्रॅक्टरच्या योजना असतील, नंतर मोटरच्या योजना असतील, वेगवेगळ्या सरकारी योजनेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फार्मर कार्ड अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, फार्मर कार्ड असेल तर या सगळ्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. त्यामुळे फार्मर कार्ड काढून घ्या. तर वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी तारखेसुद्धा हे सरकार फार्मर कार्ड काढण्यासाठी कॅम्प सुद्धा भरवणार आहे. तर मित्रांनो, काही फार्मर आयडी काढण्यासाठी ज्या लिंक आहेत ते सध्या लोड सुद्धा घेत आहेत. त्यामुळं एकदा जाऊन आधार सेंटरमध्ये फार्मर आयडी काढून घ्या. फार्मर कार्ड असेल तर या सगळ्या योजनेचा तुम्हाला, नंतर तुम्हाला जनधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, नंतर तुम्हाला जो पुढचा येणारा हप्ता असेल, तर या हप्त्याचा घेण्यासाठी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर कार्ड अतिशय उपयुक्त आहे. तर ह्या महायुती सरकारनं जो शेतकऱ्यामध्ये जो भ्रष्टाचार केले जातात, अनेक लोक भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतात, तर महायुती सरकारनं जे एकनाथ शिंदे असतील, नंतर देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, यांनी फार्मर आयडी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. नंतर केंद्र सरकारकडून जे वेगवेगळ्या योजनेचे पैसे येतात, त्या योजनेसाठी अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यासाठी नरेंद्र मोदी, नंतर जे आपले कृषी मंत्री आहेत कोकाटे यांनी सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे. तर त्यामुळे फार्मर आयडी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांना फार्मर आयडी काढण्याचे, तुमच्या शेजारच्या लोकांना सुद्धा काढा. तर तुमच्याकडे पैसे, दुसऱ्या लोकांना पैसे येतील पण तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळे फार्मर कार्ड अतिशय आवश्यक आहे. फार्मर आयडी काढा. फार्मर कार्ड असतील तरच तुम्हाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.